माळेगावच्या रिंगणात पवार विरुद्ध पवार। काकांनी डागली दादांवर तोफ। लोकांना सोबत न घेण्यावरनं पवारांचा टोला। सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। राष्ट्रवादीच्या मनोमिलनाबाबतच्या चर्चांना ब्रेक लावून पवारांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली। त्यानंतर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पवारांनी थेट अजित पवारांच्या भूमिकेबद्दलच नाराजी व्यक्त करत खोचक टोलाला गावलाय। याच्यात आमची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यावेळी पण एक विशिष्ट स्थिती झाली। सुरू लोकांना बरोबर घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती, पण ठीक आहे, झालं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा काकापुतण्या आमने सामने आलेत। शरद पवार, अजित पवार, भाजपाचे चंद्रराव तावरे आणि इतर अशी 4 पॅनल निवडणुकीच्या मैदानात आहेत। तर अजित पवारांनी ब वर्ग गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। मात्र या निवडणुकीचं वैशिष्ट्य नक्की काय पाहूया। माळेगाव कारखान्यावर पवारांचं वर्चस्व। कारखान्याचे 19,000 सभासद। 2017 मध्ये तावरेंकडून अजित पवारांच्या पॅनलचा पराभव। इंदापूरच्या छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीने थेट निवडणूक न लढवता अजित पवारांना पाठिंबा दिला होता। त्यामुळे आता माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतही सहकाराची भूमिका घेण्याची पवारांच्या राष्ट्रवादीची अपेक्षा होती। मात्र अजित पवारांनी थेट प्रचाराला सुरुवात केल्यानं पवारांची राष्ट्रवादी ही मैदानात उतरली। त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकून पवार बालेकिल्ला मजबूत करणार की अजित पवारांच्या कारखान्यावर वर्चस्व मिळवणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मंगेश कचरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बारामती।